यायला वांग्या मारला कोटाडी बघ कशी बोलते आम्ही चालू आम्हाला बसू चल. गुड मॉर्निंग. तर सकाळचे 9:45 वाजलेत आणि आज लवकर उठले आणि पहिली जेवणाला लागले, कारण काल पाणी नसल्यामुळे मला जेवणाला लेट झाला. बाजूला जाऊन पाणी आणलं, त्यानंतर जेवण केलं. बिचारा काकाने 1 तास बसावं लागलं आणि ग्राइंडर मारली की सगळी धूळ उडते सगळीकडे, त्यामुळे माझी पण धावपळ होते कसं काय आवरायचं. आणि एवढा काळोख झाला, बाहेर जोरदार पाऊस लागतोय. हिला तर औषध देते, हिला नाश्ता भरवते एका साईडला आणि नितीन पास्टे चॅनलचे आपले लडाखचे व्लॉग बघते. खूप भारी व्लॉग आहेत. आत्ताच लेटेस्ट ते जाऊन आले आणि एक प्रॉपर माहिती पण त्यांनी त्यात दिली आहे आणि खूप भारी आहे. म्हणजे असं पहिलं कोणतरी स्कूटीवर गेलं असेल मुंबईवरून लडाखला तर नक्की त्यांच्या चॅनलला जाऊन ते व्लॉग बघा. आणि आता पटापट आवरते. आज झटपट 2-3 दिवस झाले झटपट जेवण करते, म्हणजे पुलाव, आज पावभाजी करायचं बेत, कारण लगेच होतं, कारण एवढं खटपट करायला लागत नाही. चला तर पटकन पावभाजी फोडणीला दिली, कारण का आता 11 वाजता येतील आणि काका पण येतील कामाला. तर सगळं जेवण वगैरे करून घेतलं आणि ग्राइंडर मारल्यामुळे सगळे धुरळा उडाला आहे बघा, दिसतोय. तर फायनली आज काका ते पाण्याची पाईपलाईन देतील, म्हणजे नळ लावतीलच, कारण का खूप वांदे होतात या नळाला, एवढं पाणी येत नाही. तर ते लावून घेतं. धूळ झालं सगळं, असं झाकून ठेवायला लागतं रोज. असंच हे झाका, व्यवस्थित झाडा, सगळं लावा, काम होईपर्यंत तेच आहे. काका हे काम करायला किती दिवस जातील? आता आज पाईपलाईन होईल, उद्या पोटमाळ्यावरती माल पडेल. आज नाही पडणार? नाही, आज नाही पडणार, उद्या माल पडेल. आणि माल पडला की टाईल्स लावायला लागेल खाली, आणि लास्टला टाईल्स लावून झाली की लास्टला टाकी बसली. अरे देवा. म्हणजे सोमवार मंगळवारी येईल, सोमवार मंगळवारी येईल. त्याच्या आधी बघा होतंय का? कारण बारीक काम आहे आणि तिथे कसं एक बॉक्स पण बनवायचा आहे आतमध्ये, दिवालाच्या आतमध्ये, ते तोडायला मला भारी पडलं. तर सगळं जेवण तर झालं आणि आता कृषिकाची स्कूल बस निघाली आहे यायला. वांग्या मारला कोटाडी बघ कशी बोलते आम्ही चालू वॉटर पार्कला शाळेचे कपडे घालून. तर आता स्कूल बस यायला निघाली आहे आणि आम्ही गप्पा मारत बसलो. पप्पा आला तर सगळी बोलता बोलता कळलंच नाही लोकेशन पडलं इथे आणि ती तयारी केली आहे. खाली सगळे येऊन बसले, गेली बस. तर इकडे पण जंतर मंतरवाले आले, चालू आहे त्यांचं पोलीस स्टेशनच्या इथे. आणि आता इथची स्कूल बस पण येईल. आज कळलंच नाही, तिकडे टर्न मारायला गेली तरी आम्ही आलो नव्हतो. ओरडतात पोलीस लोक. तुम्ही बरं आज रेनकोट घालून आलात? नाही ना. तर बस निघाली, पण मी सांगितलं होतं उतरतायत बोल ना मला आता. तर अजून 4-5 दिवस तरी खालच्या रूमवर काम चालू असणार आहे, त्यामुळे वरती येतो जेवायला. सगळं जेवण घेऊन वरती यायला लागतं. हे येत चल पावभाजी. त्यांनी रिसॉर्ट सारखं इथं बनवलंय घर. इकडे आम्ही रील शूट करतो आणि इकडे रिसॉर्ट बनवते ना बाबू. दाखव तूच बनवलं. बाप रे किरण, किती रूम आहेत? 2 बेडरूम आहेत. हे बघ, एक बांधते. सगळ्यांना बोलू इकडे या रिसॉर्टला आपण जाऊया. हा तेच, सगळ्यांना जागा बनवलं आणि बरोबर पडताना. किती रुपये घेणार रिसॉर्टचे? 500 रुपये. 500 रुपये? 500 रुपये बोलते. आणि स्विमिंग पूल? उड्या मारायचा झाला स्विमिंग पूल. बाथरूम बघ किती मस्त बनवलंय तिने, पडदा वगैरे लागून आंघोळीला. क्या बात आहे. ओके, हा स्विमिंग पूल आहे का? ओके. आत्ता झालेच रात्रीचे 8:45 आणि आत्ता मम्मीकडे चालले आहे. मगाचपासून सगळं साफसफाई करत होती, म्हणजे 2-3 दिवस झाले सतत कंटिन्यू धूळ पसारा चालूच आहे. आणि थोडा वेळ बसले पण होते, कारण का एवढं दमायला होतं ना. मग रील पण शूट केल्या आणि
आत्ता आम्हाला किरण सोडायला येतो आहे. किरणला आज कोणतीच बुकिंग वगैरे नाही, घरीच होता तो. तोला मी सोडतो आणि थोडा वेळ तो वरती पण जाऊन बसतो आहे गाडीपिठात. म्हटलं मला सोड, मला चालत जायला आला आहे कंटाळा. चलो थांबायला बसू चल, मम्मीच्या इथे सोड. बस तू येतोयस वरती ऐक चल. तर आता लिफ्टमध्ये यात नशीब पटकन लिफ्ट मिळाली, कारण का वरती गेले तर 10-15 मिनटं तर लिफ्ट येत नाही, थांबत येणार. आणि एवढं थकल्यासारखं झालं आहे ना, त्याच्याकडे व्हिडिओ शूट करू नये, पण तुम्ही सगळी वाट बघत असता. म्हटलं नाही व्हिडिओ शूट केली पाहिजे. आणि कृषिका माझी येत होती, पण ती किरण निघेपर्यंत तिला झोप आली, दमलेली आणि शाळेतून आल्यापासून काही झोपली नव्हती. त्यामुळे जेवली नाही. आता थोडा वेळ 1-2 तास झोपेल, त्यानंतर उठल्यातलं बरं होणार, परत रिटर्न मग खेळून झोपेल. आणि इकडे आली ना 19 फ्लोअरला एवढी जोरात हवा येते ना, काही विचारू नका. दरवाजा आमचा बंदच असतो, कारण दान करा पडतो एकदम. दरवाजा आमचा बंद आहे. मंचू अगं ती येता येतं झोपली. किरण बोलला मी सोडतो ना. पप्पा कुठे गेले का? कुठे गेले? खाली. मम्मी एकटीच आहे का? वारच सुटतं का इकडे एकदम. कपडे इथे लावले डायरेक्ट बाहेरच. नको बनवू उद्या वांगड्याचा रस्ता, ते एक व्हिडिओ आहे त्यामुळे मटण करणार आहे. तर मम्मीकडे आली आणि मम्मीने जेवायला दिले शेवग्याच्या शेंगांची भाजी, मेथीची भाजी, आपली ताकाची कढी आणि भात. लय भूक लागली, मला कढी लय आवडते. लावून देऊ तिला फोन जरा. काल मी म्हटलं मम्मीला बोलायचं होतं. बघू थोडी साखर नाही लागली याच्यात, टाकली. तर बिल्डिंगच्या इथे खाली उतरले, मम्मीच्या इथून घरी झाल्याने एवढा जोरात वारा आला आणि पाऊस पण यायला लागला. आता किरण आला काय पटकन, त्याला फोन केल्याने आले होते. कांद्यावरच्या सगळ्या चालीच उडाल्या. आला पटकन किरण आणि बसली गाडीवर. पाऊस आला जोरात, हळूहळू आता बारीक झालं, धन्यशील ठरवत. तर मगाशीच मम्मीकडून आले आणि आत्ता वरच्या रूमवर आले, जरा चेंज केलं. आणि आज एक म्हणजे जेव्हापासून काम सुरू केलं ना, असं एवढं दमायला होतं ना, एवढा धुराळा, एवढा पसारा, परत कृषिकाची शाळा, क्लास, व्हिडिओज. तरी कुकिंगच्या आपल्या व्हिडिओ बंद आहेत, कारण की गॅसचा जरा इश्यू चालला आहे, परत घरात काम चालू आहे. त्यामुळे इकडे जर काम करत बसलं तर खालचं काम राहतं आहे, म्हणजे पसारा वगैरे काढणं. आणि कुकिंगला जवळजवळ 2-3 तास जातात. तेवढ्या वेळात कृषिका पण येते आहे. म्हटलं एकदा सगळी कामं आटपली की आपण कुकिंगच्या व्हिडिओ करूच. तरी एक आपली प्रमोशनची व्हिडिओ शूट करायची, कुकिंगचीच आहे, ती थोडी अर्जंट आहे म्हणून ती आता उद्या काही नाही करून थोडं शूट करायला लागेल. आणि आम्ही कंटिन्यू आता वरच्या रूमवरच असतो, कारण का खाली एवढा धुराळ आणि एवढा पसारा झाला आहे ना, त्यामुळे खाली काय बसताच येत नाही, टी व्ही बघायला मिळत नाही. थोडंफार बघितला तर. आणि आता इथे पण थोडाफार पसारा करून ठेवला आहे मी, तो आता जरा आवरते. आणि मग अशी काय झालं, कृषिकाची आणि किरणची मारामारी, म्हणजे कृषिकाची पप्पाच्या अंगावर. तर काय झालं, काय चादरीला घाण लागली काय माहीत नाही, बाहेरनं आली तशीच ओले पाय घेऊन. तर चादरी धुवायला टाकल्या, तर एक तर पावसातनं आपले कपडे सुकत नाही. आणि आज माशांच्या टँकची लाईट लवकर बंद केली आहे. आणि सकाळची पावभाजी अजून तशीच आहे. तर काय माहीत, कृषिकाला उठल्यावर थोडं भरवेन. दुपारपासून शाळेतनं आल्यापासून झोपली नाही, मस्ती चालू होती. आमचं इथं रीलचं शूटचं काम चाललं होतं. तर आता जरा आवरते. आणि कपडे कसे मी रात्रीच जरा धुवून घेते, टाकी पण भरलेली असते. सकाळी मला म्हणजे कामाचा ताप नको जास्त, म्हणजे उठल्यावर कपडे धुवा हे करा, कारण बरीच कामं असतात दिवसभरात. मी विचार केल्यानं जरा 5 मिनटं बसेन, तर मला वेळच मिळत नाही. काय नाही काय करून थोडंसं दुपारी जेवताना जर 10-15 मिनटं बसली तर आपली कामं चालूच असतात. चला आत्ताच कचरा वगैरे काढला, अंथरुणं वगैरे आमची पडली. आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते, कारण का सतत 3-4 दिवस झाले घरातच आहे, कुठे जाता येत नाही, त्यामुळे जास्त काही शूट करता येत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. चला बाय, गुड नाईट.